सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. दिवाळी नंतरचा रविवार होता. एक तरुण स्त्री आपल्या घरातील डायनिंग टेबलपाशी बसलेली होती. ती आपल्या विचारांमध्ये गढून गेलेली होती. विचार तसे नेहमीचेच. ऑफिसला 4 दिवसांची जी सुट्टी टाकलेली होती ती आज पूर्ण होत होती. उद्यापासून पुन्हा ऑफिसचं काम चालू. 4 दिवस सुट्टी टाकली खरी, पण घरातल्या कामांमध्ये, दिवाळीच्या कामांमध्ये खूप वेळ गेला. अगदी श्वास घ्यायला सुद्धा उसंत मिळाली नाही. त्यात दिवाळीसारखा सण असल्यामुळे बरेचसे पाहुणे रावळे येऊन गेले, नातेवाईक येऊन गेले. त्यामुळे खरं तर या 4 दिवसाच्या सुट्टीमध्ये थोडी विश्रांती सुद्धा घेता आली नाही. कंपनीकडनं दिवाळीच्या निमित्ताने मोठा बोनस मिळाला खरा, पण त्यातली बरीचशी रक्कम ही इन्कम टॅक्समुळे कापली सुद्धा गेली. या साऱ्या विचारामध्ये असताना तिचं लक्ष तिच्या 8-10 वर्षाच्या मुलीकडे गेलं. ती वहीमध्ये काहीतरी लिहित होती. तिनं मुलीला विचारलं, बेटा काय करतेस? मुलगी म्हणाली, आम्हाला टीचरनं दिवाळीच्या सुट्टीसाठी एक होमवर्क दिलेला आहे, तो होमवर्क मी पूर्ण करते आहे. होमवर्क असा आहे की तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही, ज्या गोष्टींचा तुम्ही द्वेष करता, त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना तुम्ही धन्यवाद द्यायचे. कारण त्या निगेटिव्ह गोष्टींमुळे काही ना काहीतरी कदाचित तुमच्या आयुष्यात चांगलं घडत असेल. हा विषय ऐकून आईला थोडं आश्चर्य वाटलं. ती मुलीला म्हणाली, बेटा तू काय लिहिलेस जरा दाखव पाहू. असं म्हणून तिनं मुलीची वही घेतली आणि तो निबंध वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये मुलीनं लिहिलं होतं की मला खरं तर 6माही परीक्षा, वार्षिक परीक्षा अजिबात आवडत नाही, पण तरी देखील मी या परीक्षांना धन्यवाद देते, कारण त्या परीक्षा झाल्यानंतर मला मोठी सुट्टी मिळते. आजारी पडल्यानंतर मला डॉक्टर काका खूप कडू कडू औषधं देतात. ती कडू औषधं मला खरं तर आवडत नाही, पण तरी देखील मी त्या सगळ्या कडू औषधांना धन्यवाद देते, कारण ती औषधं घेतल्यानंतर माझी तब्येत पुन्हा पहिल्यासारखी चांगली होते. सकाळी झोपमोड करणारं गजराचं घड्याळ मला अजिबात आवडत नाही, पण तरी देखील मी त्या गजराच्या घड्याळाला मनापासून धन्यवाद देते, कारण ते गजराचं घड्याळ मला सकाळी झोपेतून उठवतं आणि मी जिवंत असल्याची जाणीव करून देतं. अशा एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या मुलीला आवडत नाहीत, पण त्यातनं काहीतरी सकारात्मक विचार करून त्या गोष्टींना तिनं धन्यवाद दिले होते. आईनं सारा निबंध वाचून काढला आणि मग तिनं स्वतःच्याच मनाशी पुन्हा विचार केला. आज माझी 4 दिवसाची सुट्टी संपली आणि उद्या मला पुन्हा कामावरती ऑफिसला जायचंय. या गोष्टीची मला एकीकडे खंत वाटतेय, पण खरं तर या गोष्टीमुळे मला जाणीव होतीये की माझ्याकडे हातामध्ये काहीतरी काम आहे. माझ्या बोनसचा किंवा माझ्या पगाराचा मोठा भाग इन्कम टॅक्स म्हणून कट होतो, हे दुःख आहेच, पण माझ्याकडे काही ना काही सोर्स ऑफ इन्कम आहे, काहीतरी इन्कम आहे, म्हणून मी त्यावरती टॅक्स भरू शकते. या 4 दिवसाच्या सुट्टीमध्ये मला घरामध्ये खूप काम पडलं. एरवीही मला घरामध्ये खूप काम करावं लागतं, पण याचाच अर्थ माझ्याकडे आज हक्काचं घर आहे, माझ्या डोक्यावरती आज माझ्या हक्काचं छप्पर आहे. या 4 दिवसामध्ये माझ्या घरामध्ये बरेचसे पै पाहुणे येऊन गेले, बरेचसे नातेवाईक येऊन गेले. त्यामुळे कदाचित माझी धावपळ झाली, मला क्षणभर देखील उसंत मिळाली नाही, पण याचाच अर्थ हा की आज मी कमवलेले नाती माझ्या पाठीशी नेहमी उभे राहतील. माझ्या सुखदुःखांच्या क्षणांसाठी, त्या क्षणातील सोबतीसाठी आज माझ्यासोबत माझे खूप नातेवाईक आहेत. मुलीचा निबंध वाचल्यानंतर तिच्या मनामध्ये सुद्धा तिला त्रासदायक वाटणाऱ्या अनेक गोष्टींच्या मध्ये तिला सकारात्मकता आढळून आली आणि तिचा चेहरा पुन्हा आनंदानं फुलून गेला. 4 दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने उद्या ऑफिसला जाण्यासाठी ती मनानं पूर्णपणे तयार झाली. छोटीशीच ही गोष्ट पण खूप मोठा संदेश देऊन जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. काही सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात. काही गोष्टी आपल्याला आनंद देतात, तर काही गोष्टी, काही विचार हे नेहमीच आपल्याला त्रास देतात, दुःख देतात, यातना देतात, वेदनाही देतात. पण खरं तर आपण त्या प्रत्येक गोष्टींकडे कसे पाहतो, आपला दृष्टिकोन कसा आहे, यावर खरं तर आपलं आयुष्य हे अवलंबून असतं. चांगल्या किंवा सकारात्मक गोष्टींना आपण आनंदानं अनुभवतोच, पण वाईट किंवा नकारात्मक गोष्टींना नकारात्मक पद्धतीनेच बघण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नक्कीच त्या नकारात्मक गोष्टींमध्ये सुद्धा कुठंतरी दडलेली एखादी सकारात्मक बाजू ही दृष्टीला पडतेच आणि मग दुःखाचे, नैराश्याचे विचार मनामधनं जाऊन आपलं मन पुन्हा एकदा आनंदी बनतं.
कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण देणारी रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.